नाशिकमध्ये पतीसोबत झालेल्या भांडणात पत्नीला मारहाण झाली. या मारहाणीत पत्नीचा मृत्यू झालाय. सदर घटनेबाबत पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. विवाहित महिलेच्या हत्येनं सध्या परिसरात खळबळजनक वातावरण पसरलं आहे. मिळालेल्या अधिक माहितीनुसार नाशिकच्या तामसवाडी निफाड येथे ही हृदयद्रावक घटना घडली आहे. एक विवाहित जोडपं येथे राहत होतं. महिलेचा पती कायम दारूच्या नशेत असायचा. पती सतत दारू पित असल्याने पत्नीचे आणि त्याचे नेहमी भांडण व्हायचे. काल देखील या दोघांमध्ये अशीच जोरदार भांडणे झाली. ही भांडणे इतकी विकोपाला गेली की पतीने आपल्याच पत्नीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत तिचं डोकं भिंतीवर आपटलं गेलं. यावेळी तिचा भाऊ देखील घरात होता. बहिणीला होणारा त्रास त्याला बघवला नाही. त्याने दोघांमध्ये पडून भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र पतीने पत्नीच्या भावाला देखील मारहाण केली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. पत्नीचं डोकं भिंतीवर आदळल्यानंतर पत्नीच्या डोक्यातून रक्त येऊ लागलं. रागात आपल्याकडून मोठी चूक झाल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्यानंतर त्याने पत्नीला जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी महिलेला तपासून मृत घोषित केलं. माझी पत्नी पाय घसरून पडली आहे असं पतीने डॉक्टरांना सांगितलं होतं. मात्र ही हत्या असल्याचं डॉक्टरांच्या लगेच लक्षात आलं. डॉक्टर आणि जिल्हा रुग्णालयात पोलीस चौकीवर असलेले पोलीस कॉन्स्टेबल शरद पवार यांना संशय आल्यानं त्यांनी पतीची चौकशी केली. त्यावेळी पतीने आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. पत्नीचा खून मीच केला असल्याची पतीने पोलिसांना कबुली दिली आहे.